नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, ड्रायव्हर भरतीसाठीचे अतिशय महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नांची सिरीज आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपण 5 मिनिटांमध्ये 10 प्रश्न महत्त्वाचे कव्हर करणार आहे. त्यासाठी काय करायचे, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. बघा, आजच्या प्रश्नमालिकेतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. हा आपला 11वा प्रश्न आहे. तर बघा, ब्रेक्सचे मुख्य कार्य काय आहे. जे गाडीमध्ये ब्रेक असतो त्याचे आपल्याला मुख्य कार्य विचारलेलं आहे. इथं ऑप्शन दिलेले आहेत: वेग वाढवणे, वाहन थांबवणे, इंजिन चालू करणे आणि क्लच सक्रिय करणे. ब्रेकचे कार्य काय असते हे तुम्हाला माहित आहे. तर बघा, या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे, तर वाहन थांबवणे हे कशाचं कार्य आहे, तर ब्रेकचे कार्य आहे. 12वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. तर हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम मध्ये काय वापरले जाते. जे काय हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काय वापरले जाते. हवा, पाणी, तेल आणि धूर. चला, करेक्ट आन्सर मित्रांनो कमेंट करायचे. हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम मध्ये काय वापरलं जातं, त्याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे. तेल जे आहे ते तेल हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम आहे त्याच्यामध्ये वापरलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. ABS म्हणजे काय. ABS म्हणजे काय, इथे तुम्हाला लॉंग फॉर्म विचारलेला आहे. बघा, ABS चे कार्य देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, त्यामुळं याच्यावरती व्यवस्थित तुम्ही पकड ठेवायची आहे. ABS काय आहे, ABS कशासाठी वापरलं जातं, त्याचे फायदे काय, तोटे काय, आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्वरित आपण काय करायचं आहे, तर ABSचा जो लॉंग फॉर्म आहे तो लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. आणि ज्यांना ABS बद्दल माहीत आहे अशांसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे, आणि ज्यांना माहीत नाही ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ऑटोमॅटिक ब्रेक सिस्टीम हा कन्फ्युजनवाला प्रश्न आहे. अँटीलॉक ब्रेक सिस्टीम, ऑटो ब्रेकिंग सिस्टीम आणि एनी ब्रेक सोल्युशन. बघा, ABSचं तुम्हाला फुल फॉर्म विचारलेला आहे. तर ABSचा फुल फॉर्म काय आहे बघा इथं, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम. इथं तुम्हाला डायग्रॅम जी दिलेली आहे या डायग्रॅममध्ये तुम्हाला समजतच असेल की ABS काय आहे किंवा ABS मुळे कोणत्या गोष्टी घडत असतात. विथ ABS असेल तर गाडीचा ब्रेक कशा पद्धतीने कंट्रोल केला जातो, आणि विदाउट OBS असेल तर कशा पद्धतीने कंट्रोल केलं जातं हे तुम्हाला इथं डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यावरून तुमच्या बऱ्याच गोष्टी या क्लिअर होतील. चला, 14वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. ब्रेक पॅडल खूप सैल वाटल्यास काय दर्शवते. बघा, ब्रेक पॅडल जो असतो तो खूप सैल वाटला तर काय दर्शवते. गिअर खराब आहे, क्लच सैल आहे, ब्रेक ऑइल कमी आहे किंवा स्पीड वाढलेला आहे. चला, करेक्ट आन्सर कमेंट करायचंय मित्रांनो. करेक्ट आन्सर कमेंट करायला विसरू नका. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ब्रेक ऑइल कमी असणे. ज्यावेळेला तुमचा ब्रेक सैल झाल्यासारखं वाटतंय त्यावेळेला काय समजायचं की आपला ब्रेक जो आहे तो ब्रेक सैल झालाय. कशामुळं, तर ब्रेक ऑइल कमी झाल्यामुळं. आलं का लक्षात. पुढचा 15वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. हँड ब्रेक सामान्यतः कोणत्या चाकांवर परिणाम करतो. बघा, जो हँड ब्रेक आहे तो हँड ब्रेक कोणत्या चाकांवर काम करतो किंवा कोणत्या चाकासाठी वापरला जातो. पुढील, मागील, सर्व आणि कोणत्याही नाही. चला, तुम्हाला करेक्ट आन्सर द्यायचं आहे मित्रांनो याचं. आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे. मागील चाकांसाठीचा हँड ब्रेक काम करत असतो किंवा हँड ब्रेक वापरला जातो. 16वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. सस्पेन्शनचे कार्य काय आहे. जे गाड्यांमध्ये सस्पेन्शन वापरलं जातं त्याचं तुम्हाला इथं कार्य विचारलेलं आहे. सस्पेन्शनचं कार्य काय आहे. गाडीला वेग वाढवणे, वाहनांना आरामदायक बनवणे, ब्रेकिंग सुधारणा करणे आणि इंजिनची क्षमता वाढवणे. चला, करेक्ट आन्सर कमेंट करायचे. करेक्ट आन्सर कमेंट करायला विसरायचं नाही, कारण तुमच्या प्रश्नांची तयारी, तुमची परीक्षेची तयारी जी आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे, अजून किती अभ्यास करावा लागणार आहे, या गोष्टी तुम्हाला याच्यातून समजत असतात. त्यामुळं करेक्ट आन्सर जे आहे ते कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आणि बघा, याचं करेक्ट आन्सर आहे वाहनांना आरामदायक बनवणे. हे कशाचं काम आहे, तर हे काम आहे आपल्या सस्पेन्शनचं. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. वाहनांच्या संतुलनासाठी कोणता भाग उपयुक्त ठरतो. बघा, वाहनांचं जे काही संतुलन आहे, वाहन व्यवस्थित ठेवण्यासाठी
कोणत्या भागाचा उपयोग केला जातो? तर सस्पेन्शन सिस्टीम, क्लच, गिअरबॉक्स आणि हेडलाईट. बघा करेक्ट आन्सर तुम्हाला माहीत आहे. याचं करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो? तर सस्पेन्शन जी सिस्टीम आहे ती काय करत असते? वाहनांच्या संतुलनासाठी काम करत असते. आलं का लक्षात? चला 18वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. स्प्रिंग कोणत्या भागात वापरली जाते? आता बघा जी स्प्रिंग आहे ती स्प्रिंग कोणत्या भागात वापरली जाते? इंजिनमध्ये, ब्रेक सिस्टीममध्ये, इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये आणि सस्पेन्शनमध्ये. जे ही काही स्प्रिंग तुम्हाला इथं बघा स्प्रिंग दिसते आहे ती कशामध्ये वापरली जाते असं विचारलेलं आहे. बऱ्याच पार्टमध्ये स्प्रिंग वापरली जाते, परंतु इथे तुम्हाला जे काही ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला अंदाज बांधायचा आहे की ते कशासाठी असणार आहे. तर बघा स्प्रिंगची जी काही सिस्टीम आहे ती कोणत्या भागात वापरली जाते? याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सस्पेन्शनमध्ये काय वापरलं जातं? स्प्रिंग वापरली जाते. चला 19वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. चाकांमधील हवा कमी झाल्यास काय होते? अतिशय सोपा प्रश्न. चाकामधील हवा कमी झाल्यास काय होते? टायर अधिक टिकतो, टायर फुटण्याची शक्यता वाढते, गाडी वेगवान चालते आणि इंधन बचत होते. चाकांमध्ये हवा कमी झाल्यास काय होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. आणि बघा याचं करेक्ट आन्सर आहे टायर फाटण्याची शक्यता वाढते. चाकामध्ये हवा कमी झाल्यास काय होत असतं? टायर फाटण्याची शक्यता असते. आणि आजच्या प्रश्न मालिकेतील 20वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. अलाइनमेंट चुकीचे असल्यास काय होते? बघा आपल्या गाडीची अलाइनमेंट अतिशय गरजेची असते आणि ही अलाइनमेंट चुकीची झाली किंवा आपण वेळेत अलाइनमेंट नाही केली तर काय होते? इंजिन फेल होते, ब्रेक फेल होतो, टायरच्या भागांची झीज होते आणि गाडीची स्टेअरिंग सैल होते. चला करेक्ट आन्सर कमेंट करायचंय. तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे याचं करेक्ट आन्सर, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी याचं करेक्ट आन्सर आहे टायरच्या भागांची झीज होते. बघा अलाइनमेंट चुकीची झाली किंवा अलाइनमेंट हल्ली तर आपल्या गाडीचे जे टायर आहेत त्या टायरचं काय होत असतं? भागांची झीज होत असते. तर बघा असेच महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला पाहायचे आहेत. असेच महत्त्वाच्या प्रश्नांची तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर मित्रांनो तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.